नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे चक्रव्यूह, राहुल गांधी आणि शरद पवार. मित्रहो, 2 दिवसापूर्वी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा चालू असताना विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी बोलत होते आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की तरुणांना भुलवण्यासाठी मोदींनी एक चक्रव्यूह रचलेला आहे. वेगवेगळी आश्वासनं, आमिष ते दाखवत आहेत. पण जे अभिमन्यूचं झालं ते ह्या तरुणांचं होणार आहे, कारण मोदींना कोणतीही आश्वासनं पाळता येणार नाहीत. आता राहुल गांधी जेव्हा रामायणातली आणि महाभारतातली उदाहरणं देतात तेव्हा मला एक भीती वाटते मनातून की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. त्यांनी कोणते लेखक आणि कोणती पुस्तकं वाचलेत हे एकदा स्पष्ट करायला पाहिजे, कारण याविषयीचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. उदाहरणार्थ, राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळातले संरक्षण मंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी राजीव गांधी भ्रष्टाचारी आहेत असा संशय आल्यावर मंत्रिमंडळातून त्यागपत्र दिलं आणि राजीव गांधींच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विषयात मोठी मोहीम उघडली. त्यामुळे चिडून राजीव गांधी असं म्हणाले की विश्वनाथ प्रताप सिंग हे बिभीषण आहेत. बिभीषण म्हणजे काय? राजीव गांधींना असं म्हणायचं होतं की जो रावणाचा पक्ष सोडतो तो बिभीषण, तो वाईट. आता भारतीय संदर्भामध्ये जो रावणाचा पक्ष सोडतो आणि रामाला जाऊन मिळतो तो वाईट नसतो, तो चांगला असतो. हे राजीव गांधींना माहीत नव्हतं, कारण त्यांनी मधुसूदन दत्त वगैरे जे ख्रिश्चन झाले होते बंगालमधले आणि ज्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून रामायण लिहिलं होतं ते रामायण वाचलेलं होतं. नेहरू स्वतः असं म्हणालेत की मी भारतीय वाङ्मय प्राचीन वाचलेलं आहे, पण मी एक परदेशी नागरिक ज्या दृष्टिकोनातून भारताकडे बघतो त्या दृष्टिकोनातून बघत असल्यामुळे माझा दृष्टिकोन वेगळा आहे, कारण माझं सगळं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं आहे. ही राहुल गांधी यांची पूर्व परंपरा असल्यामुळे त्यांना चक्रव्यूह म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे, कारण चक्रव्यूहाची कल्पना ही भगवान श्रीकृष्णाची आहे. श्रीकृष्णाने सगळे मोठमोठे वीर लक्ष्य करण्यासाठी सज्ज असताना त्यांना भेदून अंतिम टप्प्यापर्यंत कसं जायचं यासाठी चक्रव्यूह सांगितलं आहे. आता त्यातून बाहेर कसं पडायचं हे देखील श्रीकृष्णाला माहीत आहे, पण ते दुर्दैवानं अभिमन्यूपर्यंत पोचलं नव्हतं आणि त्यामुळे त्याला बाहेर येता आलं नाही आणि सगळे कौरव वीर एकापेक्षा एक अभिमन्यूला मारायला टपलेले होते. इथे चक्रव्यूह मोदींनी कसा काय रचला आहे? मोदींनी तरुणांना एकंदर काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्यांना जे फसवण्यात आलं आहे, मोठ्या प्रमाणावर वंचना करण्यात आलं आहे, नुसती आश्वासनं देण्यात आलेत, तर त्या चक्रव्यूहातून आणि भ्रांत राष्ट्रवाद, गांधी नेहरूंचं वलय, स्वातंत्र्य संग्राम वगैरे, त्यामुळे तरुण जे फसवले गेले त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न गेली 10 वर्ष मोदी करतायत. तर चक्रव्यूहातून मोदी हे तरुणांना व्यवस्थितपणे बाहेर काढतायत. आता राहुल गांधी यांच्याविषयी ते जे काही सध्या करतायत राजकारण, त्याचं थोडक्यात वर्णन वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधी, काँग्रेस पक्षाला मिळालेले महाविकास आघाडीतले मोठे बाकीचे सगळे पक्ष हे काय करतायत? 3 गोष्टी करतायत. एक म्हणजे परदेशी गुंतवणूक भारतात होऊ नये म्हणून भारतात तुम्हाला सुरक्षितता मिळणार नाही अशा पद्धतीनं ते प्रचार करतायत, वातावरण निर्माण करतायत. संसदीय प्रथा, संसदीय व्यवस्था ही उद्ध्वस्त झाली पाहिजे आणि सगळ्यात गंभीर म्हणजे भारतीय सैन्याविषयी जो विश्वास आहे, सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांचा सैन्यावर विश्वास आहे, तो विश्वास
रसातळाला न्यायचा प्रयत्न काँग्रेस आणि त्यांचे समर्थन करणारे पक्ष हे करतायत. तर हे अत्यंत गंभीर असं संकट आहे. राहुल गांधी आणि बाकीचे लोक हे प्यादी आहेत, त्यांना कोणीतरी मोठं खेळवत आहे. हा चक्रव्यूह आहे आणि या चक्रव्यूहातून मोदी, भाजप, समविचारी पक्ष आणि एकंदर सामाजिक सांस्कृतिक संघटना भारताला बाहेर काढणे, कारण त्यांचं उद्दिष्टच मुळी 2047पर्यंत विकसित भारत हे आहे. आता भारतीय स्तरावर ही अवस्था आहे की चक्रव्यूह आपणच रचायचा, आपणच अभिमन्यूला अडकवायचं, आपणच आणि मुख्य म्हणजे काय, अभिमन्यूची हत्या का झाली? अभिमन्यूची हत्या चक्रव्यूहातून त्याला बाहेर पडता येत नव्हतं म्हणून नाही, ते एक कारण आहे, पण ते मुख्य कारण नाही. मुख्य कारण असं आहे की अभिमन्यूपासून अर्जुनाला खूप दूर नेण्यात आलेलं आहे. तसं आता मोदी आणि तरुण यांची त्यांचं जे मेतकूट जमलं आहे, त्यांचं जे मनोमिलन होतं आहे, त्याच्यामध्ये बिब्बा घालायचा आणि तरुणांपासून मोदींना खूप लांब न्यायचं. मोदी आणि तरुण यांची जी युती झालेली आहे, युवा वर्ग, ती तोडायची. हा मुख्य कारस्थान राहुल गांधी आणि या सगळ्यांचा आहे. आता हे भारतीय स्तरावर आहे. तर महाराष्ट्रात काही वेगळी परिस्थिती आहे का हो? महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. तरुणांना चक्रव्यूहामध्ये असं अडकवण्यात येतं आहे की त्यांना बाहेर पडताच येऊ नये आणि त्यांची हत्या व्हावी. कसं आहे पहा, आत्ता मराठा विरुद्ध OBC, इतर मागासवर्गीय यांच्यामध्ये आरक्षणावरून जो वाद माजलेला आहे गेले काही महिने, वर्ष, तो आता पराकोटीला नेण्याची एक अवस्था काही राजकीय नेते महाराष्ट्रातले करतायत. विशेषतः संभाजीनगरमध्ये, म्हणजे औरंगाबादमध्ये, जालना, बीड आणि औरंगाबाद या 3 जिल्ह्यामध्ये आत्ता मराठा जात आणि OBC वर्गात येणारे सर्व नागरिक यांच्या जे भांडणं, यांच्यात जी मतभेद, यांच्यात जो द्वेष एकमेकाविषयी आहे, तो पराकोटीला पोचलेला आहे. त्यांनी आर्थिक बहिष्कार घातला आहे मराठा समाजानं OBCवर आणि OBC समाजानं मराठावर. कारण तुम्ही आरक्षण आमच्यासाठी, आमच्या कोट्यातून का मागता म्हणून. आणि आरक्षण आणि बहिष्कार कुठे आहे? हॉटेलांवर आहे, दुकानांवर आहे. एवढंच नव्हे तर शैक्षणिक संस्थांवर आहे. मराठा जातीच्या लोकांनी जर शैक्षणिक संस्था सुरू केल्या असतील तर तेथून OBC समाजातली माणसं आपली मुलं बाहेर काढतायत. अशी अवस्था महाराष्ट्रात कधीही आलेली नव्हती. महाराष्ट्र गुण्यागोविंदानं नांदणारा, प्राचीन काळापासून गुण्यागोविंदानं नांदणारा आहे. एकमेकाविषयी द्वेष नाही आहे. आता हे सगळं कोणी निर्माण केलेलं आहे? शरद पवार हे साळसूतपणाचा आव आणून परवा मुख्यमंत्र्यांना भेटले आणि म्हणाले, परिस्थिती विकोपाला जाते, तुम्ही काहीतरी मार्ग काढा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. परिस्थिती बिघडवले कोणी? राज्य कोणी केलं आहे महाराष्ट्रावर आजपर्यंत? आत्ताचं जे भाजपचं, एकनाथ शिंदेंचं राज्य आहे, हे जेमतेम 10 वर्षाचं आहे. याच्या आधी शरद पवार हेच राज्य करत होते. त्यामुळे शरद पवारांना या प्रश्नातून मार्ग काढता येईल. हा जो चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला महाराष्ट्रात अडकवण्याचा प्रकार आहे, याच्यामध्ये शरद पवारांचा काही हातभार नाही आहे का हो? महाराष्ट्रामध्ये दंगली हिंदू मुसलमानांच्या झाल्या, पण सवर्ण आणि दलित अशी दंगल कधीही झाली नव्हती. ती मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून झाली. SM जोशांना सुद्धा विटंबित करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला मुख्यमंत्री शरद पवार होते. शरद पवारांनी ही दंगल थांबवण्याचे प्रयत्न केले असं त्यांनी प्रामाणिकपणे सांगावं. मग या दंगलीतून मार्ग कोणी काढला? या दंगलीतून मार्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काढला, बाळासाहेब ठाकरेंनी काढला.
आणि दलित आणि सवर्ण यांचं जास्त फाटू दिलं नाही अंतःकरण. एकमेकाविरुद्ध द्वेष असा थैमान घालेल असं वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी संघानं घेतली, याची काळजी बाळासाहेब ठाकरेंनी घेतली. शरद पवारांना नेमकं काय हवंय, कशा पद्धतीनं हा प्रश्न मिटेल, कशा पद्धतीनं मार्ग निघेल. शरद पवारांना असं वाटतं ना, ते जाणते राजे आहे, 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांचा महाराष्ट्रावर अजूनही प्रभाव आहे. त्यांनी मराठा जातीच्या लोकांना, मराठवाड्यातल्या बहिष्कार, आर्थिक बहिष्कार मागे घ्यायला लावा, मागे घ्यायला आवाहन करावं की मागे घ्या, आपल्याला ओबीसी आपले शत्रू नाही आहेत. आरक्षण ही गोष्ट तात्कालिक आहे. मराठा समाजाची स्थिती सुधारल्यानंतर आर्थिक स्थिती आरक्षणाची आवश्यकता नाही आहे आणि ओबीसी समाजाला बरोबर घेऊनच आपल्याला जायचं आहे. मराठा समाजाने जर बहिष्कार, आर्थिक बहिष्कार उठवला तर ओबीसी समाजाला कसं समजवायचं ते आपल्याला बघता येईल. ओबीसी समाजाचा राग काय? कारण मराठा समाजाला जे आरक्षण हवं आहे ते ओबीसींच्या कोट्यातून हवं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे रागवायला त्यांना काहीतरी कारण आहे. त्यामुळे आर्थिक बहिष्कार मराठा समाजाच्या लोकांनी घालू नये, हे अत्यंत वाईट असं ही महाराष्ट्रामध्ये परंपरा पडते. दुसरं काय आहे हा प्रश्न केवळ सरकारी पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न का होतो आहे? मराठा समाजाला आरक्षणातून नोकऱ्या 10% म्हणजे किती मिळणार आहेत? या ज्या नोकऱ्या आहेत त्या धनवान मराठा समाज परस्पर सोडवू शकत नाही का? आज ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जवळजवळ मराठा समाजाच्या हातातच आहे ना. मग तिथे त्यांनी एकदा सर्वेक्षण करावं आणि किती मराठा समाजामध्ये बेरोजगारी किती आहे, त्यांना सामावून घेता येईल का? त्या सगळ्या समाजाने हा प्रश्न, ओबीसी आणि मराठा समाजात भांडणं लागत आहेत आणि ते आर्थिक बहिष्कार घालतायत एकमेकावर. ही अत्यंत वाईट, अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्र मोडणारी प्रतिक्रिया आहे, परिस्थिती आहे. तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी केवळ सरकारी पातळीवर प्रयत्न करून चालणार नाही, सगळ्या समाजातल्या जबाबदार लोकांनी पुढे आलं पाहिजे. आणि मराठा समाजाला आत्ता एकंदर जी अत्यंत वाईट अवस्था आहे, तर मराठा समाजाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. या दृष्टीनं काय करता येईल? कारण मराठा समाज अप्रतिष्ठित असणं, मराठा समाज हा मागासलेला असणं हे महाराष्ट्राच्या एकंदर भवितव्यतेच्या दृष्टीनं चांगलं नाही. हा राज्यकर्ता पक्ष आहे, हा कणा आहे महाराष्ट्राचा मराठा समाज हा, तर तो कणा मोडता कामा नाही आहे. त्यामुळे सगळ्या समाजातल्या लोकांनी पुढे येऊन आपले पर्याय दिले पाहिजेत की याच्यातून मार्ग कसा निघेल. आणि मराठा समाजातल्या धनवान लोकांनी, आर्थिक संस्थांनी, बँकांनी, ग्रामीण सहकारी संस्थांनी याच्यातून मार्ग काय काढता येईल ते पाहायला पाहिजे. आता आणखीन एक राहुल गांधींचं वाक्य मला मुद्दाम उद्धृत करायची इच्छा आहे. ते म्हणजे अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधी मध्येच अनुराग ठाकूर बोलत होते आणि त्यांचं भाषण थांबवून राहुल गांधी मध्येच उठून उभे राहिले आणि म्हणाले, तुम्ही माझा कितीही अपमान करा, पण एक मी तुम्हाला सांगतो, आव्हान देतो की जात गणना मी करून दाखवीन, म्हणजे दाखवीनच. अहो, ही केवढी गंभीर घोषणा आहे. भारताचा स्वातंत्र्य लढा हा जाती निर्मूलनासाठी सुद्धा झालेला आहे. त्यातलं एक उद्दिष्ट आहे जात विमुक्त समाज आपल्याला निर्माण, समानतेच्या तत्वावर. आणि आपल्या घटनेच्या सुरुवातीला आपण समानतेचा, समरसतेचा समाज निर्माण करण्याची शपथ घेतलेली आहे. जात गणना करण्याच्या दृष्टीनं मला असं म्हणायचं आहे की सामाजिक पातळीवर कोणाला जर वाटलं की बुवा महाराष्ट्राची एकंदर प्रगती, भारताची एकंदर प्रगती, बिहारमधली एकंदर प्रगती किती झाली आहे प्रत्येक जाती, त्याची काहीही आवश्यकता नाही. आपल्याला जात संपवायची आहे. तुम्ही जात गणना करता म्हणजे तुम्ही जात जिवंत करता आणि एका जातीला दुसऱ्या जातीच्या
विरुद्ध स्पर्धात्मक दृष्टिकोन घ्यायला भाग पडता. आपल्याला असं नको आहे, असा भारत आपल्याला घडवायचा नाही आहे. त्यामुळे पुन्हा आपण पारतंत्र्यात, कारण पारतंत्र्यात आपण का गेलो, कारण आपलं ऐक्य नव्हतं, एकजूट नव्हती, आपण आपापसात भांडत होतो, म्हणून आपण पारतंत्र्यात गेलो. त्या राहुल गांधी चक्रव्यूह वगैरे काही भाषणं करत, राहुल गांधी आणि त्यांचे समविचारी पक्ष काँग्रेस पक्ष भारताला पुन्हा एकदा पारतंत्र्याकडे घेऊन चाललेले आहेत. इतकी ही गंभीर गोष्ट आहे. आणि राहुल गांधींना साथ द्यायची का, हा प्रश्न शरद पवारांनी स्वतःला विचारायचा आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी पावलं टाकायची आहेत. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.